हॅलो, नमस्ते. मी ज्योती पाटील. पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पोहे बनवणं माझ्यासाठी खूप किचकट वाटायचं. पण मला ना एका ताईनं अशी एक कमेंट सांगितली, की त्यामध्ये तुम्ही जर वापरलं ट्रिक्स तर तुमचेही पोहे अगदी सुटसुटीत होतील. ती काय आहे मला पण फार आवडली. पोहे पाहू शकता एकदम सुटसुटीत झालेले आहेत. तर पोहे भिजवल्यानंतर जे काही आपण भिजवलेले पोहे असतात, अगदी 5 मिनिट आपल्याला डीप फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. त्यामुळे ना आपले पोहे जे आहेत एकदम सुटसुटीत होतात. मीही करून पाहिलं. मलाही हा प्रकार खूप छान वाटला. ही टिप्स खूप मस्त वाटली आणि मस्त असं सर्व्ह केलं. कांदा ककडी आणि मस्त कढी. त्यासोबतच आता एवढ्यावर तर आपली सुट्टी आहे म्हणल्यावर भागणार नाहीये. तर इथं ब्रेड पिझ्झा सुद्धा बनवलेला आहे. त्यानंतर हा सुद्धा आपण ट्राय केलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण याचे व्हिडिओ जो आहे ते चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नंतर मस्त अशी पावसाची सुरुवात झालेली आहे. पाऊस म्हणलं की आपल्याला काहीसं छान गरमागरम खायची तर इच्छा होतेच. तर इथे गरमागरम खिचडी बनवलेली आहे. रस तर बनवून ठेवलेलाच